काही काही जण म्हणले हे शेतकऱ्यांचं बजेट नाहीये. कसं शेतकऱ्यांचं बजेट नाही? कृषीचा 23-24 चा विकास दर 3.3% होता आणि आता आम्ही लोकांनी ह्या सरकार गेले 2.5 वर्ष सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं. त्यामुळे 24-25 मध्ये कृषीचा विकास दर 8.7% वर गेला. 3 वरून 8.7% वर. कृषी क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा आम्ही आणला. जयंतराव, तुम्ही तिथे गेला होता ना पाहायला, ते आपण अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आम्हाला हो केलेली आहे. आम्हालाही कळतं की उद्याच्याला ह्या राज्य कृषीप्रधान राज्य आहे आणि त्याच्यामुळे जलयुक्त शिवार असेल, एक तालुका एक बाजारपेठ असेल, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल, त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल, ह्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवडीचा कार्यक्रम, मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रिड सारखा कार्यक्रम, ह्या तरतुदी कुणाकरता केल्या? शेतकऱ्यांच्या करता केल्या का दुसऱ्या कुणाकरता केल्या? हे बळीराजाच्या करता केल्या. राज्यातला शेतकरी आपला मेहनती आहे आणि त्याला फक्त सरकारने पाठबळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही AI ची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मी विश्वासाने सांगतो की AI तंत्रज्ञान येणाऱ्या काळात कृषी क्षेत्राला नवी संजीवनी त्या ठिकाणी देईल आणि त्यातून महाराष्ट्राचा शेतकरी हा निश्चितपणे त्या ठिकाणी समृद्ध होईल.